गुड मॉर्निंग. हियर वी स्टार्ट. जर्नल आठवतंय का? आवाज ऐकू येतोय का? येस मॅम. येस. जर्नल आखा मग 1 पेज, 2 पेजेस आखा. झालं आखून जर्नल? लेट अस स्टार्ट. पेज 69, प्रॉब्लेम नंबर 4. 5 स्टार प्रॉब्लेम लिहा त्याच्या इथे. 5 स्टार म्हणजे परीक्षेला येणारा प्रॉब्लेम आहे हा. लेट अस स्टार्ट. वाचा पहिलं ट्रान्झॅक्शन. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, मार्क करून घ्या. इट इज इम्पॉर्टंट. 5 स्टार प्रॉब्लेम आहे. Let us read. Sridevi started business with own cash 90,000. कॅश आली बिझनेस मध्ये, कॅशला डेबिट पडेल. स्टॉक आला 40,000 चा, स्टॉकला डेबिट पडेल. मशिनरी आली 70,000 ची, मशिनरीला डेबिट पडेल. कॅशला डेबिट, स्टॉकला डेबिट, मशिनरीला डेबिट. अँड बोरोड मीन्स टूक लोन. बोरो करायचं म्हणजे लोन घ्यायचं. So borrowed 50,000 from friend Konika at 12% interest. आता थोडं लक्ष द्या, मी काय बडबड करते. श्रीदेवी स्टार्टेड बिझनेस विथ ओन कॅश 90. स्वतःची तिची कॅश किती होती? 90,000. स्वतःच्या 90,000 रुपीज नी बिझनेस स्टार्ट केला.
स्वतःची कॅश होती 90,000 आणि फ्रेंड कोनिकाकडून 50 आणले लोन म्हणून. अशी टोटल कॅश किती आली बिझनेस मध्ये? 1,40,000. कळलं नाही की लगेच विचारा. सांगा, श्रीदेवीची स्वतःची कॅश किती होती? 90,000 आणि कोनिकाकडनं कर्ज आणलं ते किती होतं? ती कॅश होती 50. अशी टोटल किती कॅश आली बिझनेस मध्ये? 1,40,000. कळलं नाही तर लगेच विचारा. माझ्याकडे बघत राहा. कॅश आली 1,40,000. कॅशला डेबिट 1,40,000. कसे आले 1,40,000 सांगा? स्वतः श्रीदेवीचे किती आहेत? 90 आणि कोनिकाकडनं आणलेले किती आहेत? 50. असे 1,40,000. स्टॉक ऑफ गुड्स आणला. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 40. मशिनरी आणली 70. मग कॅश अकाउंट डेबिट 1,40,000. स्टॉक अकाउंट डेबिट, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 40,000. मशिनरी अकाउंट डेबिट 70,000. सगळं आलं बिझनेस मध्ये. 2. कोनिकाज लोन. कोनिकानी कर्ज दिलंय. किती रुपये कर्ज दिले? कोनिकाज लोन 50 आहे. टू कोनिकाज लोन 50 आणि टू कॅपिटल. कसं कॅल्क्युलेट करणार? डोकं शांत ठेवा. किती कॅश आली? 1,40,000 प्लस स्टॉक आलाय 40, 1,80,000 प्लस 70, 2,70,000. 1,40,000 प्लस 40, 1,80,000 प्लस 70, 2,50,000. 2,50,000 मधलं 50 लोन आहे. म्हणजे स्वतःचं कॅपिटल 2,00,000 आहे. एकदा बघा स्क्रीनकडे, रेड अक्षरात लिहिलेलं तुम्हाला कळलंय का? एकदा स्वतःच स्वतः इंटरप्रिट करा. कळलंय का बघा. अडलं तर मला विचारा. कॅश किती आली? स्वतःची किती आहे? 90. कोनिकाची 50. अशी टोटल 1,40,000. स्टॉक आला, मशिनरी आली. त्याच्यातले 50 कोनिकानी लोन म्हणून दिलेले आहेत आणि उरलेलं आपलं कॅपिटल आहे. टोटल आहे डेबिटची 2,50,000. त्यातलं लोन 50 आहे. म्हणजे कॅपिटल किती असेल आपलं स्वतःच? 2,00,000. सगळ्यांना एंट्री समजली आहे का? हो मॅम. प्रामाणिक नक्की समजले? हो मॅम. हो मॅम. सगळं समजलं काय बोलले मी? येस मॅम. येस, व्हेरी गुड. आता करून घ्या एंट्री पहिली. झाली की सांगा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट
stock of goods account debit, machinery account debit to capital account to Konika's loan. झाली एंट्री. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. वाचा पुढचं ट्रान्झॅक्शन येईल तुम्हाला, 100% येईल. बॉट म्हणजे काय? खरेदी केले. गुड्स खरेदी केले. कुणाकडून? माधुरीकडून. किती थाउजंडचे गुड्स खरेदी केले? 50,000. त्याच्यावर 10% टीडी. 50,000च्या 10% किती येतात? 5,000. 50,000 मधून 5,000 गेले म्हणजे ट्रान्झॅक्शनची अमाऊंट किती झाली? 45,000. गुड्स आले का गेले? आले. कुणी दिले? माधुरीने दिले. एंट्री कशी करणार सांगा? परचेसेस अकाउंटला डेबिट किती रुपयाचं पडेल? 45. हु इज द गिव्हर? माधुरी इज द गिव्हर. माधुरीला क्रेडिट किती पडेल? 45. मग एंट्री कशी होईल? परचेसेस अकाउंट डेबिट टू माधुरीज अकाउंट 45,000. डोकं शांत ठेवा. पुढची एंट्री समजावून सांगते. 4 तारखेला तिला गुड्स तिच्याकडनं खरेदी केले आणि 6 तारखेला रिटर्न गुड्स टू माधुरी नॉट बिंग ऍज पर सॅम्पल. जे आपण सांगितले होते तसे नव्हते म्हणून किती रुपयाचे गुड्स तिला परत दिले आपण? 450. डोकं शांत. 4 तारखेला काय झालं? माधुरीकडनं गुड्स खरेदी केले आणि 6 तारखेला त्याच्यातले 450 रुपयाचे गुड्स आपण सांगितले होते तसे नाहीयेत म्हणून परत दिले. आता परत दिल्यावर माधुरी रिसिव्हर झाली. माधुरी इज रिसिव्हर आणि गुड्स आर गोइंग आउट. पण खरेदी केलेल्यातले गुड्स परत पाठवले तर त्याला आपण काय म्हणतो? परचेस रिटर्न म्हणतो. म्हणजे पुढची एंट्री कशी येईल? माधुरी अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. परत एकमेकांशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आहेत. सांगा मला. बॉट गुड्स म्हणजे खरेदी केले माधुरीकडून. किती रुपयाचे खरेदी केले? 45,000. एंट्री कशी होणार? परचेसेस अकाउंट डेबिट टू माधुरी अकाउंट 45,000. आणि 6 तारखेला त्याच्यातले काही गुड्स परत पाठवले आपण चांगले नाहीयेत म्हणून. मग माधुरी इज द रिसिव्हर. गुड्स आर गोइंग आउट. खरेदी केलेल्यातले परत पाठवले तर त्याला काय म्हणायला शिकवलंय? परचेस रिटर्न. दोन्ही एंट्रीज समजल्या आहेत का तुम्हाला? हो मॅम. दोन्ही समजल्या? हो मॅम. करायच्या आपण दोन्ही एंट्रीज. करा. 4 तारखेची एंट्री करा. करा. परचेसेस अकाउंट डेबिट टू माधुरी 45,000. 4 आणि 6 दोन्ही करा. Purchases account debit to Madhuri 45,000. Being goods purchased. Madhuri to purchase return 450.
झालं की सांगा. झाल्या दोन्ही एंट्रीज. नेक्स्ट. झालं नसेल तर सांगा बर का राजांनो, झालंय का? हो मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. दोन्ही एंट्रीज झाल्यात. क्षिप्रा, वेदा. येस मॅम. ओके. Next. Sold goods worth rupees 80,000 to Kiran at 10% TD. आता माझ्याकडे बघा, 80,000 वर 10% TD लावला आपण. 80,000 वर 10%. तर 8,000 झाले. बरोबर? मग 80,000 मधून 8,000 गेले टीडीचे. तर गुड्स किती रुपयाचे उरतील? 72,000. आता काय म्हणलंय बघा, 10% टीडी अँड रिसिव्ड कॅश मिळाली, बट ऍट 5% सीडी. म्हणजे 72,000 वर 5%. 3600 एवढा सीडी जाणार आहे. म्हणजे कॅश किती मिळणार आहे? 68,400. कॅल्क्युलेशन पार्ट कळतोय का बघा? टॉप मार्जिन मध्ये लिहा. हे बघा इथे लिहिलंय मी. नोट बनवायला लागणार आहे. कशी बनवायला लागणार आहे सांगा? 80,000 मधून 8,000 गेले, राहिले 72,000. या 72,000 वर 5% 3600 कॅश डिस्काउंट आहे. म्हणजे कॅश टू बी एक्सचेंज 68,400 राहिली. लिहा वहीच्या टॉप मार्जिन मध्ये ही नोट. नोटला मार्क आहेत परीक्षेत. नोट केली. आता एंट्री कशी करणार आहे जरा डोकं शांत ठेवा. नोट झाली असेल तर एंट्रीकडे लक्ष द्या. सेल्स म्हणजे गुड्स आले का गेले? गेले. म्हणजे सेल्सला क्रेडिट. कॅश आली का गेली? आली. कॅश आली, गुड्स गेले. म्हणजे कॅशला डेबिट, सेल्सला क्रेडिट नक्की. आता लक्ष द्या एंट्रीकडे. बघा स्क्रीनकडे. एंट्री समजले का सांगा? कॅश आली 68,400. डिस्काउंट दिला 3600. कॅश डिस्काउंट बुक्स मध्ये रेकॉर्ड होतो. ट्रेड डिस्काउंट होत नाही. जेव्हा ट्रेड डिस्काउंट असतो फक्त तेव्हा आपण डिस्काउंट अकाउंट काढत नाही. पण जेव्हा कॅश डिस्काउंट असतो तेव्हा डिस्काउंट अकाउंट काढतो आपण. मग कॅश अकाउंट डेबिट 68,400. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 3600 टू सेल्स 72,000. गुड्स गेले 72,000 चे, कॅश आली 68,400 आणि डिस्काउंट अलाउ केला 3600. एंट्री समजली आहे का सांगा मला? नसेल तर विचारा परत. एंट्री समजली सगळ्यांना? डिस्काउंट अकाउंट का काढलं आपण इथे? कारण इथे कसला डिस्काउंट आहे?
कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट असेल तर डिस्काउंट अकाउंट काढत नाही, नुसती अमाऊंट ऍडजस्ट करतो आपण. झेपलंय? एंट्री लिहा. एंट्री लिहून झाली की सांगा. नमिता, प्रणव, ओजस, रोहन, एंट्री झाली का? झाली. समजली का? नॅरेशन पण लिहा. बिईंग गुड सोल्ड 10% TD, 5% CD. नेक्स्ट, पुढच्या 2 एंट्रीज तुमच्या तुम्ही करणार आहे. माझ्याकडे बघा, पुढच्या 3 एंट्रीज मला सांगा. पेड रेंट येणार का करायला? पेड रेंट म्हणजे, पेड म्हणजे कॅश गेली, कॅशला क्रेडिट, रेंटला डेबिट. सोपं आहे. 20 तारखेचं पेड सॅलरी सोपं आहे. पेड म्हणजे कॅश गेली, सॅलरीला डेबिट, सॅलरी टू कॅश. आता 17 तारखेचं मशिनरी 1 लाखाची खरेदी केली आहे, आली का गेली? मशिनरी आली 1 लाख रुपयाची, त्याच्यावर 28% जीएसटी लावला, म्हणजे 28,000. त्याच्या हाफ आणि हाफ म्हणजे सीजीएस इनपुट, सीजीएसटी 14,000, इनपुट एसजीएसटी 14,000. आणि काय केलेलं आहे? डेबिट कार्डाने अमाऊंट पे केली आहे, म्हणजे टू बँक अकाउंट 1,28,000. परत सांगा. पेड रेंट, रेंट टू कॅश, परचेस मशिनरी, मशिनरी अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी टू बँक. पेड सॅलरी, सॅलरी टू कॅश. करा 3 एंट्रीज पुढच्या.
झाल्या एंट्रीज करून की सांगा हा. टेक युअर टाइम, पण एंट्रीज करा. झाले मॅम. सगळं समजतंय का? हो रेंट मॅम. टू कॅश, सॅलरी टू कॅश सोपं आहे. मशिनरी आली, जीएसटी लावला, 28,000 च्या हाफ. लक्ष द्या. आय होप की तिन्ही एंट्रीज तुम्हाला आल्या असतील. रेंट टू कॅश, समोर बघा स्क्रीन कडे. रेंट टू कॅश आली आहे बरोबर. मशिनरी इनपुट सीजीएसटी इनपुट एसजीएसटी टू बँक, सॅलरी टू कॅश. जमल्या सगळ्या एंट्रीज करायला? हो चरण मॅम. तुम्हाला येस खूप मॅम. नीट येते. व्हेरी गुड. येस मॅम. पुढचं ट्रान्झॅक्शन वाचा. परचेस 4 कॉम्प्युटर्स फॉर 1,20,000. मला सांगा, कॉम्प्युटर आले का गेले? आले. म्हणजे कॉम्प्युटरला काय पडेल? डेबिट पडेल. किती रुपयाचे कॉम्प्युटर आले? 1,20,000. आता प्रत्येकाने कॅल्क्युलेट करा स्वतःच्या वहीत. 1,20,000 वर 18% म्हणजे किती येतात? करा कॅल्क्युलेट. 1,20,000 च्या 18%. 21,600. सगळ्यांचं बरोबर आलंय का बघा एकदा. किती येतंय? हो मॅम. Yes, ma'am. 21,600. 21,600. त्याच्या अर्धे सीजीएसटी, अर्धे एसजीएसटी. तर अर्धे किती येतात? 21,600 च्या हाफ. 10,800. ओके, 10,800. आता माझ्याकडे बघा स्क्रीन कडे. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 1,20,000. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 10,800. इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 10,800. करेक्ट आहे? टू बँक, डेबिट कार्डाने पैसे दिलेत. किती दिलेत डेबिट कार्डाने? 141,600. एंट्री कळतीये का बघा? एंट्री समजलीये? Yes, ma'am. करता येईल? आणि शेवटची एंट्री हो, ma'am. समजून घ्या, म्हणजे 2 एंट्रीज करता येतील. विथड्र्यू फ्रॉम बँक, बँकेतनं पैसे काढले म्हणजे बँकेत पैसे आले का गेले? गेले. म्हणजे बँकेला क्रेडिट. कशासाठी? पर्सनल यूज. काहीही पर्सनल यूज साठी घरी नेलं की त्याला काय म्हणायचं असतं? ड्रॉइंग्स. मग बँकेला क्रेडिट, ड्रॉइंग्सला डेबिट. शेवटची एंट्री कशी असणार आहे? ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक. दोन्ही एंट्री समजल्या आहेत? करता येतील शेवटच्या 2 एंट्रीज? करा. लास्ट 2 एंट्रीज. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी. करा 2 एंट्रीज. जर्नलची टोटल करा.
हा 5 स्टार प्रॉब्लेम आहे, परीक्षेच्या दिवशी सॉल्व्ह केल्याशिवाय जायचं नाहीये. टोटल करा जर्नलची. झालं की सांगा. झालं ना? करायचा नेक्स्ट प्रॉब्लेम. हो. हा, पेज 73. मी पूर्ण प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार आहे. एकच पेज 73 वरचा तो तुम्हाला होमवर्कला करायचा आहे, पण मी एक्सप्लेनेशन पूर्ण देणार आहे. पेज 73 फक्त. जर्नल होमवर्कला करायचंय, मी एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला एखादी एंट्री कळली नाही की मला लगेच विचारा. वाचा पहिलं ट्रान्झॅक्शन. कॅश 1 लाख, बँक बॅलन्स 2 लाख, बिल्डिंग 2 लाख. माझ्याकडे बघा, कॅश आली, कॅशला डेबिट 1 लाख, बँक बॅलन्स आला, बँकला डेबिट 2 लाख, बिल्डिंग आली, बिल्डिंगला डेबिट 2 लाख, 2 लाख, 2 लाख, 1 लाख, टोटल 5 लाख कॅपिटलला क्रेडिट. एंट्री कशी दिसणार? कॅश अकाउंट डेबिट 1 लाख, बँक अकाउंट डेबिट 2 लाख, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख, टू कॅपिटल 5 लाख. सगळ्यांना एंट्री समजली आहे? हो मॅम. करता येईल? होमवर्कला करायचंय म्हणून विचारतीये. न बघता प्रॉब्लेम करा, मग पुस्तकातनं चेक करा. सेकंड, हा, परचेस गुड्स 50,000, 18% जीएसटी. माझ्याकडे बघा, 50,000 वर 18%, 9,000 रुपये, त्यातला हाफ आणि हाफ. आता एंट्री, परचेसेस अकाउंट डेबिट 50,000, इनपुट SGST 4500, इनपुट CGST 4500, टू राम 59,000. एंट्री कळली आहे का बघा? तुम्ही आधी एंट्री कळते का बघा, मग बोला माझ्याशी. एंट्री कळली आहे का बघा?
येस मॅम. हो मॅम. नक्की करता येईल ना तुम्हाला? नेक्स्ट पुढची एंट्री वाचा. सोल्ड गुड्स टू राकेश. आता 70,000 वर किती 18% कॅल्क्युलेट करून सांगा मला. 70,000 वर 18% किती येतात? $12,600. सगळ्यांचं किती आलंय सांगा. 70,000 वर 18%. किती आलंय? 12,600. 12,600. 600. 12,600 च्या हाफ 6,300. कळलंय? हो का नो? हो मॅम. हो. आता मला सांगा, सोल्ड गुड्स म्हणजे गुड्स आले का गेले? गेले म्हणजे सेल्सला क्रेडिट, आणि फॉर कॅश म्हणजे कॅश आली. एंट्री कशी होणार आहे समजावून घ्या. कॅश अकाउंट डेबिट 70 आणि 12 82,600 टू सेल्स 70,000 टू आउटपुट SGST 6,300 टू आउटपुट CGST 6,300. एंट्री एकदा बघा कळतीये का? एकदा स्क्रीन कडे बघून एंट्री कळतीये का बघा. कॅश अकाउंट डेबिट कॅश अकाउंट डेबिट किती येणार आहे? 82,600 टू सेल्स 70,000 टू आउटपुट SGST 6,300 टू आउटपुट CGST 6,300. कळतीये का बघा एंट्री. गुड्स गेले म्हणून आउटपुट येणार आहे. एंट्री समजली आहे? सगळ्यांना समजली आहे का एंट्री? Yes ma'am. Yes ma'am. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट एंट्री, पेड फॉर रिपेअर्स. पेड म्हणजे कॅश आली का गेली? गेली. एंट्री कशी होणार? कॅशला क्रेडिट, रिपेअर्सला डेबिट. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश. नेक्स्ट, प्लेस्ड अन ऑर्डर विथ रणवीर. आता आपण फोन करून रणवीरला सांगितलं की मला गुड्स हवे आहेत, तर ह्याची एंट्री येणार नाही कारण काहीच एक्सचेंज झालं नाहीये. जर समजा आपण रणवीरला सांगितलं असतं की मला गुड्स हवेत, मी 2,000 ऍडव्हान्स देतो, तर एंट्री आली असती. किंवा रणवीरला आपण ऑर्डर प्लेस केली आहे आणि त्यांनी इमिजिएटली आपल्याला गुड्स पाठवले, तर एंट्री आली असती. नुसतं फोन करून रणवीरला सांगितलंय मला गुड्स हवेत, तर एंट्री येणार नाही. एक्झाम्पल दुसरं देते. काही जण लेक्चर्स अटेंड करतायत आणि एकही पैशाची फी भरलेली नाहीये, तर माझ्या बुक्स मध्ये त्या मुलांची एंट्री आलेलीच नाहीये. तुम्ही जोपर्यंत पैशाचा व्यवहार करत नाही तोपर्यंत एंट्री येणारच नाही. तुम्ही गुड्स पाठवलेत तर बिल तयार होतं आणि पैशाचा व्यवहार रेकॉर्ड होतो, म्हणून एंट्री येते. पण नुसतं तुम्ही मला फोन करून सांगितलं की मॅडम मी अटेंड करणार आहे बॅच आजपासून, तर माझ्या बुक्स मध्ये तुमची एंट्री येत नाही. या ट्रान्झॅक्शनची एंट्री येणार नाही. नेक्स्ट, पेड वेजेस. वेजेस पेड, पेड कॅश आली का गेली? गेली. कॅशला क्रेडिट, वेजेसला डेबिट. परचेस गुड्स,
चिल्लर आहे. परचेस म्हणजे आले का गेले गुड्स? आले. परचेसेसला डेबिट, मोहनला क्रेडिट. आणि इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी ला डेबिट. समजायला पाहिजे आहेत अशा एंट्रीज आता तुम्हाला. मला सांगा परचेस गुड्सची एंट्री कशी येणार आहे? ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री सांगा. परचेसेस अकाउंट डेबिट किती? 1 लाख. 1 लाखावर 12%, 12,000 रुपये त्याचे अर्धे. इनपुट सीजीएसटी 6,000, इनपुट एसजीएसटी 6,000 टू मोहन 1,12,000. सांगा एंट्री समजतेय का? परचेसेस अकाउंट डेबिट 1 लाख, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 6,000, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 6,000 टू मोहन 1,12,000. एंट्री समजली आहे? करता येणार आहे तुम्हाला. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. पेड फॉर कन्व्हेन्स. सांगा पेड म्हणजे कॅश आली का गेली? कॅश गेली म्हणजे कॅशला क्रेडिट. कन्व्हेन्स म्हणजे काय शिकवलंय? ट्रॅव्हलिंगचा खर्च. मग कन्व्हेन्सला डेबिट. मग एंट्री कशी येणार? कॅशला क्रेडिट, कन्व्हेन्सला डेबिट. कन्व्हेन्स अकाउंट डेबिट टू कॅश अशी एंट्री येणार आहे. झेपतंय का? नेक्स्ट. परचेस गुड्स फ्रॉम किशोर अँड पेड बाय चेक. सांगा परचेस म्हणजे गुड्स आले का गेले? आले. मग परचेसेस अकाउंट डेबिट किती रुपयाचे गुड्स आले? 50,000. त्याच्यावर 28% कॅल्क्युलेट करून सांगा. 50,000वर 28%. 14,000. 14,000. त्याच्या अर्धे. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 7,000, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 7,000 टू पेड बाय चेक आहे टू बँक अकाउंट 64. एंट्री बघा समजली का? 25 तारखेची. तुम्हाला घरी करायचा आहे, प्रॉब्लेम न बघता आधी करा. एंट्री समजते का बघा. परचेसेस अकाउंट डेबिट 50,000, इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी टू बँक, कारण पेड बाय चेक आहे. झेपवले? दोन्ही ट्रान्झॅक्शन समजले? नेक्स्ट. ट्रान्झॅक्शन वाचा, कॅल्क्युलेशन करा, एंट्री सांगायचा प्रयत्न करा. आता लक्ष द्या, फक्त सगळ्यांनी लक्ष द्या. ह्याच्यामध्ये हाफ शब्द नकोय. द अमाऊंट पेड बाय चेक पाहिजे, हाफ नाही. हाफ शब्द खोडून टाका, नाही तर एंट्री नाही करता येणार तुम्हाला. कोण सांगेल एंट्री? हर्षित. एंट्री कोण सांगेल? सनत. हा हा मशिनरी अकाउंटला डेबिट. व्हेरी गुड. त्यानंतर 18% जीएसटी, सो 50,000चे 18% काढायचं. त्याच्या अर्धे. त्या दोघांना स्प्लिट करायचं, इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एसजीएसटी मध्ये. करेक्ट. व्हेरी गुड. अँड पेड बाय चेक आहे. ओके. पेड बाय चेक.
म्हणजे मशिनरी अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कारण पेड बाय काय आहे? पेड बाय चेक. चेक आहे. हा, कळलेली एंट्री? येस मॅम. येस. लास्ट, विड्रीव फ्रॉम बँक. बँकेतनं पैसे आले का गेले? गेले. बँकेला क्रेडिट. पर्सनल यूज साठी काहीही घरी नेलं की ड्रॉइंगला डेबिट. एंट्री कशी होईल? ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पेज नंबर 73 वरचा हा प्रॉब्लेम आहे सॉल्ड. या एंट्रीज होमवर्कला घरी करायच्या आहेत. ओके, सी यू ऑन थर्सडे ॲज युजुअल. अँड नाऊ वी विल कंटिन्यू विथ मॅथ्स लेक्चर. मॅथ्सचं लेक्चर कंटिन्यू करू. आज ऑलमोस्ट सगळे जण आले, 3-4 जण दिसत नाहीयेत फक्त. इट्स ओके. तर आपण थर्सडेला आता जर्नल कंटिन्यू ठेवणार. ओके, सी यू ऑन थर्सडे फॉर अकाउंट्स. आता मॅथ्सचं लेक्चर आहे तुमचं. सो वी कंटिन्यू फॉर मॅथ्स. बोल राजा. बाय मॅम. मॅम बाय ते बाय. क्लासचं तुम्ही टायमिंग हे करणार होते ना चेंज? हो, टायमिंग चेंज नाही करणार आहे मी क्लासचं. कारण ऑलमोस्ट सगळ्यांना 90% जणांना जमतंय ना या टायमिंगला यायला. फक्त हो. एका मुलीचाच हो प्रॉब्लेम मॅम. आहे, आकांक्षाचा. तर तू YouTube वर टाकलं की ते लेक्चर बघत जा. कारण एकाच स्टुडंट साठी नाही बदलू शकत मी टायमिंग. तर ते लेक्चर तुझं होईल ते तू सर टाकतात ना ह्याच्यावर YouTube वर, ते बघ. नाही दिसलं तर तुला, नाहीतर एखादं लेक्चर कॉलेजचं बुडवून तुला हे लेक्चर अटेंड करता येईल. चॉईस तुझा आहे. नाहीतर आम्ही रेकॉर्डिंग टाकतो ह्याच्यावर YouTubeच्या. चालतंय मॅम. हे सर टाक. मॅम लिस्ट कधीपर्यंत लागणार? लिस्ट काहीच नाही अजून कळायला मार्ग रे, ओके. कधीपर्यंत लागेल. वी होप की आता लागेल. ओके, बाय. मॅथ्स कंटिन्यू करूया. Product rule of logarithm is log of AB is equal to log A plus log B. Quotient rule of logarithms is log of A upon B is equal to log A minus log B. And power rule, what is the power rule? Log of A raised to X असेल किंवा A raised to N असेल, तर that can be expressed as N log A. This is the power rule. हे 3 रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे लॉगॅरिथमचे. सो आपण लॉगॅरिथम म्हणजे काय ते लिहिलं. आपण प्रॉपर्टीज बघितल्या लॉगॅरिथम्सच्या. आता कमिंग बॅक टू लिमिट्स, वी आर गोइंग टू सी how to approach the exponential or logarithmic functions and how to find their limits. So give the heading limits of exponential and logarithmic functions. Limits of exponential and logarithmic functions. First one, limit of x tends to 0. Remember, x tends to 0 आहे. So जर x tends to 0 नसेल आणि x tends to any other number असेल, x tends to a, x tends to 2, x tends to 1, तर ही प्रॉपर्टी आपल्याला अप्लाय करता येत नाही. इट हॅज टू बी x tends to 0. a raised to x minus 1 upon x is equal to log a. Second, limit
x टेन्स टू 0. आधी आपण प्रॉपर्टी जी बघितली होती, लिमिट ऑफ x टेन्स टू a, x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a असं असेल तर n इंटू a रेस टू n मायनस 1 ही प्रॉपर्टी होती, जिथे x टेन्स टू a होता. रिमेंबर दिस. या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय बघायचंय? इट हॅज टू बी x टेन्स टू 0. x टेन्स टू 0, e raised to x minus 1 upon x is going to be log e, and log e ची value is always 1. Remember this, or write in the top margin that log e is equal to 1. Third property which we are going to use to find the limits is limit x tends to 0, 1 plus x raised to 1 by x is equal to e. This we have to remember without proofs. या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला विदाउट प्रूफ्स रिमेंबर करायला लागणार आहेत, कारण दीज प्रूफ्स इन्व्हॉल्व डिफरन्सिएशन अँड इंटिग्रेशन. त्यामुळे मी जरी प्रूफ तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला ते प्रूफ कळणार नाही. लिमिट x टेन्स टू 0, log of 1 plus x upon x is equal to 1. कुठल्या कुठल्या 4 प्रॉपर्टीज आहेत बघूयात एकदा परत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्या प्रॉपर्टीज आहेत लिमिट x टेन्स टू 0. So first property, limit x tends to 0, a raised to x minus 1 upon x is equal to log a. Second property, limit x tends to 0, e raised to x minus 1 upon x is equal to log e, आणि log e ची व्हॅल्यू कायम किती असते? 1 असते. Limit x tends to 0, 1 plus x raised to 1 by x is equal to e, आणि limit x tends to 0, log of 1 plus x upon x is equal to 1. Let's see them again. Limit of x tends to 0, a raised to x minus 1 upon x is equal to log a. लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, पाठ करायचे आहेत त्या प्रॉपर्टीज, कारण ते आपल्याला सम सॉल्व्ह करताना लागणार आहेत वापरायला या सगळ्या प्रॉपर्टीज. सो पहिली प्रॉपर्टी, x tends to 0, लिमिट a raised to x minus 1 upon x is equal to log a. दूसरी प्रॉपर्टी, लिमिट x tends to 0, e raised to x minus 1 upon x is equal to log e, त्याची व्हॅल्यू किती असते? 1. लिमिट x tends to 0, 1 plus x raised to 1 by x is equal to e. आणि लास्ट प्रॉपर्टी, लिमिट x tends to 0, log of 1 plus x upon x is equal to 1. 4 प्रॉपर्टीज आहेत लक्षात ठेवायचं, ज्या वापरून आपण लिमिट्स फाइंड आउट करणार आहे एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक फंक्शन्सचे. पहिली प्रॉपर्टी, x tends to 0, a raised to x minus 1 upon x is equal to log a. सेम प्रॉपर्टी दुसरी पण फक्त इथे काय आहे? e raised to x. लिमिट x tends to 0, e raised to x minus 1 upon x is equal to log e, आणि log e ची व्हॅल्यू किती असते? 1. लिमिट x tends to 0, 1 plus x raised to 1 by x is equal to e. आणि लास्ट वन, लिमिट x tends to 0, log of 1 plus x upon x is equal to 1. चारही प्रॉपर्टीज लक्षात राहतील? चारही प्रॉपर्टीज परमनंटली? येस सर. लॉगॅरिथमच्या 3 प्रॉपर्टीज लक्षात राहतील, खूप सोप्या प्रॉपर्टीज. परत एकदा बघूयात काय काय आहेत लॉगच्या प्रॉपर्टीज. लॉग ऑफ a इंटू बी, प्रॉडक्ट रूल, इज इक्वल टू लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b. लॉग ऑफ a अपॉन b, कोशंट रूल, इज इक्वल टू लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ b.
आणि पॉवर रूल, log of a raised to n is equal to n log a. या 3 प्रॉपर्टीज लॉगच्या आणि या 4 प्रॉपर्टीज लिमिट्सच्या, या आपल्याला लक्षात ठेवायच्या. लॉगच्या पण तिन्ही प्रॉपर्टीज लक्षात राहतील. येस, Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. नाव वी विल स्टार्ट विथ द एक्सरसाइज. एकदम हळूहळू आपण सोडवूयात. थोडासा, खूप नाही, थोडासा अवघड आहे एक्सरसाइज, त्यामुळे आपण हळूहळू सोडवूयात. प्रत्येक स्टेप आपण समजून घेऊयात. प्रत्येक स्टेप समजली की मग आपण पुढे जाऊया. ओके. एक्सरसाइज 7.4. First one, limit of x tends to 0. Nine raised to x minus 5 raised to x upon 4 raised to x minus. Now, numerator मध्ये if I do +1 -1, then I can write the numerator as limit x tends to 0, 9 raised to x minus 1 into bracket 5 raised to x minus 1 upon 4 raised to x minus 1. ही स्टेप कळली का बघा? का सर? सगळ्यांना कळली का ही स्टेप? Yes, sir. ओके. आता इकडे बघा, सम मध्ये 9 raised to x, 5 raised to x, 4 raised to x आहे, which resembles the property limit x tends to 0, a raised to x minus 1 upon x is equal to log a. So a raised to x आहे इथे. इथे काय आहे? 9 raised to x, 5 raised to x, 4 raised to x. सो इव्हेंच्युअली सिम्प्लिफाय करून आपल्याला कुठल्या प्रॉपर्टीकडे जायचंय? या प्रॉपर्टीकडे जायचंय हे सिम्प्लिफाय करायला. हे आपल्याला सम कडे बघितल्या बघितल्या कळलं पाहिजे. हे समजलं सगळ्यांना? हो सर. So, या प्रॉपर्टीकडे जाण्यासाठी मला काय करायचंय? न्यूमरेटर मध्ये आय वॉन्ट टू एक्सप्रेस दिस ऍज a रेज टू x मायनस 1. या फॉर्म मध्ये मी एक्सप्रेस केल्यावर मी पुढची स्टेप करू शकतो किंवा सिम्प्लिफाय करू शकतो त्याला. म्हणून मी इथे +1 -1 केला. मला या प्रॉपर्टीकडे जायचंय सिम्प्लिफाय करायला, म्हणून मी ती स्टेप केली आहे न्यूमरेटरला. आता पुढची स्टेप काय करू शकतो बरं आपण? सांगा बरं. नेक्स्ट स्टेप काय करू शकतो? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x ने डिवाइड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x, I will be getting ही स्टेप कळली का सगळ्यांना बघा? येस.
कळली का सगळ्यांना? Yes, sir. Very good. Limit x tends to 0. 9 raised to x minus 1 upon x minus limit x tends to 0. 5 raised to x minus 1 upon x upon limit x tends to 0. 4 raised to x minus 1 upon x. इथे कुठली प्रॉपर्टी वापरणार आहे आपण? लिमिट x टेन्स टू 0 a रेज टू x मायनस 1 अपॉन x इज इक्वल टू काय? log a. So this will be equal to log 9 minus log 5 upon log 4 using the property limit x tends to 0 a raised to x minus 1 upon x is equal to log a. This I can simplify as log 9 upon 5 upon log 4. हे कळलं का बघा? Yes, sir. Yes, sir. इथे कुठली प्रॉपर्टी वापरली लॉगची? कोशंट रूल. कोशंट रूल काय आहे? लॉग ऑफ a अपॉन b असेल तर दिस कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज लॉग a मायनस लॉग b. सो इथे लॉग 9 मायनस लॉग 5 आहे म्हणून तो कसा लिहू शकतो मी? लॉग 9/5 लिहू शकतो. कळलं सगळ्यांना? एव्हरीबडी येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. येस Sir. सर. व्हेरी गुड. प्रत्येक स्टेप राईट डाऊन ईच अँड एव्हरी स्टेप. समजून लिहा प्रत्येक स्टेप.
झालं, नेक्स्ट करायचं. हो सर. येस, नेक्स्ट. Limit x tends to 0, 5 raised to x plus 3 to x minus 2 raised to x minus 1 upon x. काय करायचं सांगा बरं. येस, कुठल्या प्रॉपर्टीकडे जायचंय आपल्याला. x minus 1 upon x. करेक्ट. ए रेस टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स कडे जायचंय आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला न्यूमरेटर मध्ये काय काय चेंजेस करायला लागतील. +1 minus 1. -1 ऑलरेडी आहे. आपल्याला -1 कुठे लावायचंय. 5 राईज टू एक्स ला एक -1 पाहिजे, 3 रेज टू एक्स ला एक -1 पाहिजे. एक -1 आपल्याकडे ऑलरेडी आहे. सो लुक हिअर. बघा आता समजतंय. 5 raised to x minus 1 plus 3 raised to x minus 1 minus 2 raised to x minus. हे कळलं का बघा सगळ्यांना. येस और नो. Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. अपॉन एक्स ऑलरेडी आहे. सो आधीच्या स्टेप मध्ये, आधीच्या सम मध्ये जे आपण केलं होतं की डिवाइड एक्स केला होता न्यूमरेटर आणि मल्टिप्लायर, ते करायची गरज नाहीये. फक्त मी इथे काय करणार आहे, आय एम गोइंग टू राईट द लिमिट्स सेपरेटली. This I am doing using algebra of limits upon x plus limit of x tends to 0, 3 raised to x minus 1 upon x minus limit of x tends to 0, 2 raised to x minus 1 upon x. ही स्टेप कळली सगळ्यांना. येस और नो. Yes, sir. व्हेरी गुड. Which is equal to log 5 plus log 3 minus log 2. कुठली प्रॉपर्टी वापरली इथे आपण. Limit of x tends to 0, a raised to x minus 1 upon x is equal to log a, which is equal to log of 5 into 3 upon 2, log of 15/2. बघा एकदा पूर्ण कळलं का. प्रॉडक्ट रूल आणि कोशंट रूल कळला. Yes, sir. व्हेरी गुड. राईट दिस.
ओके. झालं करून सगळ्यांचं? Yes, sir. हो सर. कळलं सगळ्यांना आज? सर. आपण काय काय बघितलं आज? पहिल्यांदा आपण बघितलं लॉगॅरिथम म्हणजे काय. जरी पूर्ण कळलं नसेल तुम्हाला लॉगॅरिथम म्हणजे काय, कारण मोठा चॅप्टर आहे, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिल्यांदा आपण लॉगॅरिथम घेतो, कॅरेक्टरिस्टिक शोधून काढतो, मॅन्टिसा शोधून काढतो, त्याच्यानंतर आपण अँटी लॉग घेतो आणि मग आपल्याला आन्सर मिळतं. असे टोटल प्रोसेस असते कॅल्क्युलेशनची. आपण फक्त लॉगॅरिथम म्हणजे काय हे बघितलं. एक्झॅक्ट पूर्ण सगळी प्रोसेस तुम्हाला मी सांगीन पुढच्या चॅप्टरच्या आधी. ती कळल्यावर तुम्हाला लॉगॅरिथम म्हणजे काय हे पूर्ण कळेल. पण या चॅप्टरसाठी आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम समजणं किंवा माहिती असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपण लॉगॅरिथम म्हणजे काय ह्याच्यानंतर काय बघितलं, प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम्स बघितल्या. सगळ्यात पहिला रूल कुठला, प्रॉडक्ट रूल. म्हणजे लॉग ऑफ ए बी असेल तर लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी असं आपण सिम्प्लिफाय करू शकतो ते. किंवा कोशंट रूल, लॉग ऑफ ए अपॉन बी असेल तर ते आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो, लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी असं सिम्प्लिफाय करू शकतो. पॉवर रूल बघितला आपण नंतर. पॉवर रूल म्हणजे कुठला रूल आहे, लॉग ऑफ ए रेज टू एन असेल तर ते आपण कसं सिम्प्लिफाय करू शकतो, एन लॉग ए असं सिम्प्लिफाय करू शकतो. दॅट इज द पॉवर रूल. हे 3 रूल्स आपण बघितल्यावर आपण आज काय बघितलं, एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक लिमिट्स कसे सॉल्व्ह करणार आहे ते बघितलं. त्याच्यासाठी 4 गोष्टी, 4 प्रॉपर्टीज आपण ज्या वापरणार आहे त्या आपण बघितल्या. चारही प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या असतील तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, लिमिट एक्स टेन्स टू 0 असतं प्रत्येक प्रॉपर्टीला. लिमिट एक्स टेन्स टू 0 असं असलं. पहिली प्रॉपर्टी, लिमिट एक्स टेन्स टू 0 ए रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग ए. दुसरी प्रॉपर्टी, limit of x tends to 0 e raised to x minus 1 upon x is equal to log e which is equal to 1. Limit x tends to 0 1 plus x raised to 1 by x is equal to e आणि limit x tends to 0 log of 1 plus x upon x is equal to 1. या 4 प्रॉपर्टीज वापरून आपण we started evaluating the limits. Now we will continue on Thursday. समजलंय आजचं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. We will continue on Thursday. Recording पाठवतो मी ग्रुपवर प्रोसेस झाल्यावर. Bye, sir. Yes. See you.